माझ्यामुळे माझे कस्टमर्स वाट बघतील हे मला मान्य नव्हतं. मग मीच माझ्या झोपेला केलं कॉम्प्रोमाइज. आज लवकरच उठून निघालो स्टॉलवरती. फटाफट साफसफाई केली, भात केला तयार. निलंगा राईस तयार झाला झाला कस्टमर यायला सुरुवात झाली आणि आज आपण काही रिव्ह्यू घेतले होते ज्याने माझा आज दिवस खूप छान गेला. तुम्ही सुद्धा ऐका. सो दादा तुमचा राईस खूप छान होता. मी खूप लांबून आले. ऍक्च्युली प्रिपेअर्ड नव्हता, पण मला वाटलं तुम्ही फ्रेश आता बनवतायत, पण वेट खूप वर्थ इट होता आणि मी लिटरली माझ्या घरांसाठी सुद्धा पार्सल घेतली. टिफिन लाना ही छोड़ दिया. लास्ट कब लाया था अपन ने? हो गया टाइम. लिटरली ब्रेकफास्ट में भी है और लंच में मैं प्रेफर करता हूँ. तो पेट को भी ज़्यादा त्रास नहीं होता है. बेस्ट फूड है, टेस्ट में भी बेस्ट है. तर मलाही कॉन्सेप्ट आवडला. त्यांनी जॉब सोडून जो मराठी माणूस म्हणून एक बिझनेस मध्ये उतरले ते खूप बरं वाटलं. आणि मी आज टेस्ट करायची होती, टेस्ट केली, खूप छान टेस्ट आहे आणि मी आता पार्सलही घेऊन जाणार आहे. बट खूप बरं वाटतं का जेव्हा मराठी माणूस या अशा बिझनेस मध्ये उतरतो न घाबरता. जेव्हा अशा पॉझिटिव्ह कमेंट्स ऐकतो तेव्हा मन खुश होते आणि काम करण्यामध्ये उत्साह निर्माण होतो. दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि संडेला आपलं हे बंद असतं हे विसरू नका. थँक्यू सो मच.